विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. 25 आणि 26 तारखेला अतिमुसळधार पाऊस झोडपणार. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील 2 दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः विदर्भ व घाटमाथ्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली. 25 व 26 जुलै या दिवशी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 26 जुलै रोजी पावसाचा जोर सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र येथील पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. विदर्भालगतचा भाग असल्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथे होण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा 27 जुलैपर्यंत मध्य प्रदेशकडे सरकणार आहे. याच कारणामुळे विदर्भ व घाटमाथ्यामध्ये पावसाचं प्रमाण अचानक वाढणार आहे. कोकण तसेच पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. भरतीच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावर जाणं टाळा. 24 ते 27 जुलै दरम्यान समुद्रामध्ये मोठ्या भरती येणार आहेत. विशेष म्हणजे 26 जुलैला 4.67 मीटर उंच लाटेचे आवर्तन होणार असल्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता वर्तवण्यात येत आहे.